तुला सगळ्यांना वेलकम करतोय आम्ही. आता हे जे संविधान मेजरनी आपल्या ग्रुपवर टाकलेलं आहे, तर सगळ्यांनी आपला व्हॉट्सअप चालू करून ते वाचू शकता आमच्या बरोबर. ज्यांना कोणाला हे म्हणायचं असेल त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते आहे ते आपण सुरू करू शकता. तोपर्यंत आपल्याकडे वेळ फार कमी आहे, आपल्याला छान छान गाणी पण ऐकायची आहे, त्यामुळे आपण लगेच सुरुवात करूया. ओके, चला सुरू करतोय आपण आता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तत्पूर्वी आपण हा सगळ्यांनी उभे राहा अशी मी तुम्हाला विनंती करत आहे. सुरू करूया आपण. भारताचे संविधान प्रास्ताविका. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आपल्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अधिकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद शिवराया. धन्यवाद. तुम्हाला लागेल लावू का? 26 नोव्हेंबर ही तारीख अजून एका गोष्टीसाठी आपल्या सर्वांना ज्ञात आहे. या दिवशी अमानवी असा दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात अनेक सुरक्षा आणि पोलीस दलातील लोक त्याचप्रमाणे अनेक नागरिक बळी पडले. त्या सर्वांप्रती आपण एक विश्वास एक आदर समर्पित करून त्यांना आपण श्रद्धांजली वाहूया. मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की आपण आपल्या जागेवर उभं राहून 2 मिनिटं त्यांना श्रद्धांजली वाहूया. सर्वांप्रती हे सांगायचं आहे मला की आपली ही संस्था किती वर्षाची झाली आणि आपले आता किती मेंबर्स आहेत? Yes, sir? Yes. Okay. Okay. 236. 226. Exact figure is there. So what I mean is की आपण एक छोट्याशा कुटुंबात
हळूहळू आपले सगळे मेंबर्स वाढत गेले. आपलं हे कुटुंब किती छान आहे बघा. शेवटच्या लाईन पर्यंत सगळे जण आलेले आहेत. अगदी हाऊसफुल आहे. प्लीज कन्फर्म मी. हो सर, just see some people are standing also. Myself, I was standing there. You know? So, एवढा छान आपलं आहे कुटुंब आहे. या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर 12वं वर्ष आहे हे. हळूहळू एक एक मेंबर वाढत गेला आणि आपण हे कुटुंब फॉर्म केलं. या कुटुंबात अनेक जण असे आहेत की काही जण आर्थिक भार स्वतः उचलतात किंवा आर्थिक सल्लागार, आर्थिक मदत कुठून तरी मिळवण्याचाही प्रयत्न करतात, जसं आपण आपल्या घरात करतो. एक्झॅक्टली तसंच. कोणी नृत्य, कोणी गायन, कोणी अजून काही असं छान छान काहीतरी असतं. आम्ही दर महिन्याला आपल्या सर्व मेंबर्स जे येतात त्यांना माहीत असेल छान वाढदिवस साजरा करतो. 75चा वाढदिवस तर खूप छान झाला यावेळेला. आणि असे अनेक गोष्टी करतो. आमच्यात अनेक नृत्यांगना आहेत. दीपिका खूप छान नसते, आज येऊ शकली नाही. म्हणजे आता पण आपण पाहिलंच आहे की जरा चावी द्यायची कोटी की नाचायला लागतात सगळे. आपल्या घरात नाही का आपण गणपतीला किंवा दुर्गापूजेला असं करतो. एक्झॅक्टली तसंच. मला एवढंच म्हणायचंय की आपल्या या कुटुंबाला आपण छान असंच ठेवूया की ज्याचा आदर्श अनेक जण घेतील. वर्धापन दिन म्हणजे नेमकं काय असं जर मला कोणी विचारलं तर मी नक्की म्हणेन की वर्धापन दिन म्हणजे मागे वळून पाहून पुढे काय करायचं हे ठरवणं. हा वर्धापन दिनाचा महत्वाचा गोल आहे की आपलं काय चुकलं, आपण काय बरोबर केलं, कशामुळे आपले मेंबर्स वाढले, कशामुळे काही मेंबर्स आपले गेले, या सगळ्याचा पडताळा पाहण्याची ही वेळ आहे वर्धापन दिन. या वर्धापन दिनाच्या कुटुंबाला मात्र कधी कधी जसं कुटुंब होतं कधी कधी काही गैरसमज असतात एकमेकांबद्दल, काही गोष्टी घडतात. पण अशा वेळेला या कुटुंबाला सावरण्याचं एक काम जसं आपले कुटुंब प्रमुख करतात तसं मेजर शिरीषकर करतात. मेजर शिरीषकर आता अगदी छोटीशी गोष्ट घ्यायची झाली तर आपल्याला जागा मिळत नव्हती. हा नुसता या बिल्डिंगमधून त्या बिल्डिंगमध्ये, या हॉलमधून त्या बिल्डिंगमध्ये फिरत होते. कशासाठी तर आम्हाला प्रॅक्टिस करता यावी यासाठी. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मेजर करतात एक कुटुंब प्रमुख म्हणून. आणि बाकीचे त्यांना साथीदार आहे. कुणी असं म्हणत नाही की मेजर इज द ओनली पर्सन हू इज डूइंग ऑल दिस थिंग. देयर आर सो मेनी मेंबर्स हू आर हेल्पिंग. बट आय कांट टेक नेम्स. कारण मी एक नाव सुरू केलं तर सगळी नावं घ्यायला लागतील आणि आपल्याला हा वेळ मिळणार नाही. आपल्याला अजूनही काही छान छान गाणी ऐकायची. त्यामुळे कुटुंब प्रमुख म्हणून मेजर यांना आपण सर्वजण या गृहस्थाने या आपल्या संस्थेसाठी जे काही काम केले त्यासाठी आपण त्यांना टाळ्यांचा गजर करूया. आणि याचबरोबर हे सगळं काम करण्यासाठी एक स्त्री म्हणून मला एक विनंती करायची आहे. बेटा प्लीज कम हियर. प्लीज कम हियर. हा या 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 कम या लवकर पटकन 2 मिनिटात ये. तुझं नवरा मला पाडून काही करत मला सांगितलं. हा 1 मिनिट. बेटा त्या लोकांना गाणी ऐकायची तर आपण हिचे पण थँक्स म्हणूया. ओके वी आर थँक्यू. मी विनंती करतो की आपण प्रकाशन समारंभ करणार आहोत आपल्या स्मरणिकेचा. परंतु त्याआधी आम्ही एक इव्हेंट घडून आणला होता. तो इव्हेंट असा होता, वरिष्ठांसाठी आम्ही कॅरम स्पर्धा आयोजित केली होती. 22 तारखेला अतिशय उत्तम प्रकारे त्याला प्रतिसाद मिळाला आणि आम्ही तो बक्षीस समारंभही आयोजित केला होता. त्याला यशस्वी यश असं मिळालं होतं. परंतु काही जे महत्त्वाचे खेळाडू होते
विशेषतः म्हणजे जे जिंकले होते ते येऊ शकले नाही त्या दिवशी. तर मी विनंती करीन आमचे जे कोणी कॅरम स्पर्धेतले विनर एकेरीतले मिस्टर राव यांना विनंती करून की त्यांनी कृपया इथे मंचावर यावं. तसेच लेडीजमध्ये नॅन्सी सिक्वेरा यांनी सुद्धा, नॅन्सी प्लीज कम फॉरवर्ड. विजेतेपद मिळवलं होतं नॅन्सी सिक्वेरांनी. मी विनंती करेन, आपल्यासोबत बरीचशी पाहुणे मंडळी आलेली आहेत आणि त्यातमध्ये आम्हाला 22 तारखेला ज्यांनी हॉल उपलब्ध करून दिला, ज्यावेळेला मी धावत पळत होतो, त्या कमलादेवी जैन हायस्कूलचे एक ट्रस्टी स्नेहा अमृत सर आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी स्नेहा मॅडमला विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यावं आणि त्यांना विजेतेपदाचं बक्षीस द्यावं. विनंती करतो की त्यांनी आता काय झालंय, जरा आमचं स्टेज थोडं पडलंय आणि आम्हाला टेबल मांडायला इथे जागा नाही मिळत आहे. तर जरा आम्हालाही थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. तर मी आधी बोलवते, जसे बसले त्या सिक्वेन्समध्ये बोलवते. कोणी मोठं नाही आणि कोणी छोटं नाही आहे, जे सर्व समान आहे. पहिली व्यक्ती आहे अजित दिघे साहेब, आम्ही अंधेरीकरांचे, कृपया इथे यावे, उभं राहावं. तसेच गोरेगावकर जेलरचे गोरेगावकर साहेब यांना विनंती की त्यांनी कृपया वर यावं. प्रकाशनाचा कार्यक्रम आपण चालू सुरू करणार आहोत. तसेच आपल्याकडे उपस्थित असलेले भवन कॉलेजचे हेड ऑफ द डिपार्टमेंट नारायणराव यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं. तसेच अंधेरी स्पोर्ट्स क्लबचे जे कोणी अंधेरी स्पोर्ट्स क्लबला सकाळी जातात त्यांच्यासाठी, त्यांना ती व्यक्ती नवीन नाही आहे, तर त्यांना मी विनंती करतो घोसाळकर साहेब यांना की त्यांनी कृपया मंचावर यावं. तसेच ICSE सर तुम्ही पण पुन्हा या पुढे. सारोस्तर बँकेचे कोणी आहेत मेन, या हेरी मॅम, बहल मॅम. तसेच अमृतसर कृपया वर यावं. आपण एक प्रकाशन समारंभाचं एक छानपैकी आयोजन करतोय आणि आमच्या वडिला समान असणारी व्यक्ती एक आहे, ते म्हणजे श्याम गांधी. त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी ते फार काय म्हणतात ज्याला मदत केली आहे, पण मला त्यांना हात धरून घ्यावं लागतं पुढे. श्याम गांधी यांना विनंती की त्यांनी कृपया म्हणजे इथे यावं पुढे. धन्यवाद. आपण प्रकाशनचा कार्यक्रम सुरू करतोय म्हणून मी ICICI बँकेच्या आणि सार्वजनिक बँकेच्या बहल मॅडमला विनंती करतो की दोघांनी कृपया पुढे यावं आणि आम्हाला स्मरणिका प्रकाशन करण्याचा आनंद द्यावा. आहे
सर्वांना त्याची प्रत मिळणार आहे. जागेवरच थांबा. आमचे प्रतिनिधी तुमच्या खुर्चीवर येऊन जसं चहा आणि स्नॅक्सचं पॅकेट दिलेलं आहे तसं ते स्मरणिकेचं एक प्रत मिळेल. आणि ज्यांनी ज्यांनी जाहिरात केलेली आहे त्यांना जेवढे पाहिजे कॉपी त्यांना ती कृपया घेऊन जाण्याची मी त्यांना विनंती करतो कृपया. सो यू कॅन आस्क फॉर 8, 1, 2, 3, 10 वॉट एव्हर नंबर यू फील लाईक यू वॉन्ट टू. ओके, धन्यवाद. हा कार्यक्रम झाला असं मी लाईक करतो आणि आमचे पाटील साहेब यांना विनंती करतो त्यांचे त्याआधी मी सर्वांचं स्वागतही करू इच्छितो. आमचे काय म्हणतात हे दोघे बँकर हैं और आपका पैसा तो इनके पास जमा हो जाता है. हाँ, तो ये हमारे ऑनरेरी ट्रेजरर है, उनकी तरफ से आपका स्वागत. तसेच प्रत्येकाचं मी राजन सर एक मिनिट ये नाही राजन खामकर आमचे फार ऍक्टिव्ह सदस्य आहेत. त्यांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्या अमृत साहेबांचं स्वागत करावं गुच्छ देऊन. प्रत्येकाची एक शब्दात एक लाईनमध्ये ओळखी करून देतो. वेळ नाही तेवढा सर्वांना बोलत त्याला बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु वेळेअभावी थोडंसं संक्षिप्तपणे थांबतोय. संजय अमृतसर आपल्या कमलादेवी विद्यालयाचे ट्रस्टीज आहे. बऱ्याचशा सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. आपल्या एरियातच राहणारे आहेत मॉडेल टाउनमध्ये आणि त्यांचं सहकार्य आम्हाला भरपूर मिळालेलं आहे. त्याबद्दल मी संधी घेतो त्यांना धन्यवाद देण्याची. आणि आता आपल्या समोर आहे घोसाळकर साहेब. घोसाळकर साहेब सुद्धा एक युनियन बँकेच्या पदावरून TDM म्हणून रिटायर झाले. आता अंधेरी स्पोर्ट्स क्लबच्याकडे त्यांचं लक्ष असल्यामुळे त्यांना मी विनंती केली की तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका जास्त, त्यांना आमच्याकडे लक्ष द्या RT वाल्यांकडे. तर त्यांनी ते मान्य केलेले आहे. तर मी म्हणजे सेक्रेटरी मेस्त्री साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांचं स्वागत करावं. तसेच आपल्या बँकेतली तसे आपल्या सार्वजनिक बँकेची बॅन मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आमचा पुष्पगुच्छ स्वीकार करावा. साहेब अद्वयांना विनंती त्यांनी त्यांचं स्वागत करावं. तसेच आपल्याकडे एक अतिशय टॅलेंटेड व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती आहे ती म्हणजे डॉक्टर राव. डॉक्टर राव हे सध्या रिटायर अजून झालेले आहे त्यामुळे ते आपल्या कॅटेगरीत येत नाहीये परंतु त्यांनी इच्छा प्रदर्शित केली आणि अंधेरी भवन कॉलेजचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. तर मी विनंती करीन आमच्या मुद्दा काय यांना की त्यांनी राव यांचं स्वागत करावं. आपण बऱ्याच वेळेला नाव ऐकलं असेल की अंधेरीमध्ये जे काही एंटरटेनमेंट होतात खास करून मराठी गाण्यांच्यासाठी आपल्याकडे नाटक पाहायला वगैरे आपल्याला आयत्या बोरिवली किंवा विलेपार्ल्याला जावं लागतं आणि काही प्रमाणात दुधाची ताकावर संपवण्याचे प्रयत्न आमचे अतिथी गेले म्हणजे आम्ही अंधेरीकरांचे सर्व हे करत असतात. आता सुद्धा त्यांचा एक कार्यक्रम आहे त्याबद्दल मी त्यांना सांगितलं की त्यांनी त्यांच्याबद्दल ते थोडं एका मिनिटात माहिती द्यावी. तर राहुलकांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. गुच्छ देऊन अशीच गार्डनमध्ये काही फिरता काही लोकांनी एकतर येऊन त्याला मोठं स्वरूप मिळालंय आणि 450-500 मेंबरचे आहेत. नाव अंधेरीकर असलं तरी कुठलाही सीमावाद आमच्यात नाही. चंदीगडची विरारपासून ठाण्यापर्यंत लोक येतात. या अनेक वर्षातून 4 ते 5 काही चांगले मराठी उत्तम शो अंधेरीतल्या अंधेरीत करावेत. पार्ल्याची काही ती भीट नाहीये किंवा ठाणे किंवा असंच नाहीये. अंधेरीत का होऊ नये या इच्छेने आम्ही ते सुरू केलं आणि त्याला फार चांगलं स्वरूप आहे. आता पुढचा आमचा कार्यक्रम या रविवारी 30 तारखेला भवन्समध्ये तुझ्या काळा माझ्या काळा या नावाने आहे.
आणि जुन्या नव्या युगल गीतांचा फक्त कार्यक्रम आहे. दरवेळी काय होतं, आपण गाण्याचा कार्यक्रम ऐकतो त्या 4-5 युगल गीत असतात, फक्त युगल गीत आहेत. श्रीरंग भावे आणि इतर अनेक चांगले कलाकार त्यात आहेत. तर त्याच्या प्रवेशिकांबद्दल व्हाईट पेपरला पण जाहिरात आली. मी नंतर सांगितलं शिरस्कर साहेबांवर माहिती आहे. आपण जरूर या, असं उत्तम कार्यक्रम आम्ही करतो, त्याला जरूर पाठिंबा द्या. धन्यवाद. आणि खास करून मेजर शिरीषकरांचं जेव्हा ही संस्था सुरू झाली त्या दिवशी पहिल्या दिवशी मी होतो असं मला वाटतं. आता ग्रंथ तुमच्या दारी झाला तेव्हा सुद्धा पहिला दिवशी होतो. आणि सतत 12 वर्ष एखादी संस्था चालवणं आहे किती कठीण आहे मला माहिती आहे. आणि त्याबद्दल शिरीषकर साहेबांचे शब्दशः धन्यवाद. आणि असेच 25, 50, 70 वर्ष होत राहो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. दिघे साहेबांनी मला जरा 13 वर्ष मागे नेलं. याच सभागृहात याच जागी आम्ही ग्रंथ तुमच्या दारीची मुहूर्त नेलेले, तेव्हा आमचे साथीदार होते, मला मदत करणारे ते होते. आणि त्यांचे वडील होते. तर ती एक आठवण आहे. या सभागृहात आपली अशीच उपस्थिती होती. धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल. आता आपल्याकडे एक तरुण व्यक्तिमत्व आहे. आपण सर्व तसे पाहायला गेला तर 60+ वाले आहोत. आणि त्यामध्ये एक ऑड मॅन आउट म्हणून त्यांना मी बोलवलं होतं की बाबा तुम्ही पण यावे. आणि आपल्या आव्हानाला, आपल्या विनंतीला मान देऊन गोरेगावकर ज्वेलरचे गोरेगावकर स्वतः आलेले आहे. त्याबद्दल मी त्यांना आमच्या उदय भट यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं खुर्चीवर स्वागत करावं. पण माझ्या वडिलांचे सगळे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना भेटायला हॅलो, एक सांगतो मी यांच्याबद्दल, कारण मी ह्यांना कमी आणि यांच्या वडिलांना जास्त ओळखत होतो. आणि वडील नाही आहे. गोरेगावकर ज्वेलर हे नाव फार जुनं आहे गोरेगाव आपल्या अंधेरीमधलं. आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील सोने चांदी डायमंडचे काही दागिने बनवण्यासाठी, तर त्यांची रिक्वायरमेंट, तुमची रिक्वायरमेंट ते फुलफिल करण्यासाठी ते कटिबद्ध आहे. काही ठराविक त्यांच्या रेस्ट्रिक्शनमुळे काही ठराविक पर्सेंटेजच तुम्हाला डिस्काउंट मिळेल. त्यामुळे तुम्ही जास्त डिस्काउंटची अपेक्षा करू नका. धन्यवाद. बरेच आम्हाला त्यांची ओळख करून द्यायची गरज नाही खरं म्हणजे. आणि समन्वय जे नाव तुम्ही ऐकलं असणार बऱ्याचदा, आपल्यासारखा ज्येष्ठ नागरिक संघाचं तिथे सुद्धा काही ऍक्टिव्हिटीज आहेत, तसं त्या समन्वयतर्फे केल्या जातात. काय असतं, कुठल्या तरी संस्थेला कार्य करणारी मंडळी असतातच, परंतु संस्थेचे आधारस्तंभ म्हणून जे असतात ते खास असतात. हे कुठेही पुढे यायला मागत नाही. आता सुद्धा मी त्यांना बोलवत होतो, ते पुढे यायला मागत नव्हतं. त्यांना मी त्यांच्या बायकोला किरणला सांगितलं त्यांना जाऊन द्या आणि पाठवून द्या. तर मी विनंती करतो आमचे दांडेकर साहेबांना की त्याच्या वडील समान अशा व्यक्तिमत्वाचा आम्ही सत्कार करण्याचं भाग्य लाभते ते आम्हाला द्यावं. आणि दांडेकर साहेब, speak in English, it's easier for me. I just one request to Major, don't subscribe to the population control policy of the government of India. Increase the membership of the RTO. thank you sir. Because of you, your blessing only we are going to reach the highest number. Thank you sir. Thank you. Nice words. Nice words. काय असतो, कुठलाही कार्यक्रम करताना बऱ्याच सभासदांना असं वाटतं की कार्यक्रम मोठ्या प्रमाणात धूमधडाक्यात व्हावं. सर्व वाटणं साहजिकच आहे, परंतु वाटणे एक असतो आणि तो करतो त्याला कळतो की कसं करणार आणि कसं होऊ शकेल. आणि त्याचं आयोजन संयोजन वगैरे करण्यासाठी काय करावं लागतं ते आम्ही पाहतो, मी अनुभवतोय, धडपड करतो. आणि मला आनंद होत आहे की आज जो कार्यक्रम आपण इथे करत आहोत त्या कार्यक्रमाला आर्थिक पाठबळ हे हवं असतं. आर्थिक पाठबळ देण्यासाठी मी एक आव्हान केलं होतं. आणि बिलीव्ह इट ऑर नॉट, माझ्या या आव्हानाला तुमच्यासारख्या
आपल्या सामान्य सभासदांकडून अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि त्यासाठी मी तुम्हाला सर्वांचे आभार मानतोय. तुम्ही जे काय 1000 रुपये 5000 रुपये 10,000 दिले त्यामुळे आज आपण भव्य दिव्य हा कार्यक्रम करू शकलो आणि करत आहोत. त्याचबरोबर काही आर्थिक मदत आपल्याला काही संस्थांकडून आलेली आहे. ती म्हणजे सार्वजनिक कोऑपरेटिव्ह बँकेचे बहल मॅडम यांनी अतिशय उत्तमपणे आमच्या विनंतीला, आमच्या म्हणजे माझ्या नाही, आमचे जे सभासद आहेत CA चार्टर्ड अकाउंटंट्स मोहन संगेरी यांना प्रतिसाद देऊन त्यांनी 10,000ची देणगी दिली होती. त्याबद्दल मी मॅडम तुमच्या बँकेचे आभार मानतो. धन्यवाद. ज़्यादा समय ना लेते हुए I just want to greet everyone. Good evening. It's been a pleasure. I firstly like to thank Mohan Sansiri sir for giving us this opportunity. Thank you so much क्योंकि आप अगर ये ये प्रस्ताव हमारे सामने नहीं लेकर आते तो we would not have been part of this beautiful evening. And आप सबके साथ ये वक्त बिताया हुआ ऐसा लग रहा है as if I've known you for years, like मैं सिर्फ इतना ही कहना चाहती हूँ, मुझे बहुत अच्छा लगा देखकर, आज मैं बहुत प्रसन्न हो रही हूँ. मुझे ये एक मोटिव बिहाइंड दिस जो आपने ये आपका ये सीनियर सिटीजन एसोसिएशन ऑर्गेनाइजेशन जो आपने रखा है, ये इतना जरूरी हो गया क्योंकि आज की तारीख में हम सब इतने अपनी अपनी लाइफ में इतने बिजी हो गए हैं दैट सीनियर सिटीजन्स के लिए हम कभी-कभी समय निकालना भूल जाते हैं. तो इट इज वेरी इंपॉर्टेंट टू कीप योरसेल्फ एंगेज्ड, ऑर्गेनाइज्ड एंड बिजी, बिकॉज आप जितने एंगेज बिजी रहते हैं, एक दूसरे के साथ रहते हैं, आप खुश रहते हैं, एक्टिव रहते हैं, अलर्ट रहते हैं एंड यू आर अवे फ्रॉम डिजीज. सो आई एम सो हैप्पी टू सी एवरीवन इज सो एंथुसियास्टिक. आई एम सीइंग पीपल समय निकाल कर आए हैं, इतनी अच्छी तरह तैयार होकर आए हैं एंड आई सी देम फुल ऑफ लाइफ. आई सी देम मतलब वो डांस कर रहे हैं साथ में, जैसे भी कर रहे हैं, इतना मजा आ रहा था उनको देखकर. मैं इतनी उल्लेखित हो गई समय, मतलब आई एम शॉर्ट ऑफ वर्ड्स बट आई कैन ओनली से थैंक यू वंस अगेन संस्कृति सर. Without your cooperation this would not have been possible, and I like to thank my seniors also. I ज़्यादा ना कहते हुए मैं बस इतना कहना चाहती हूँ, थैंक यू सो मच. एंड मैं जस्ट दो चीजें और बताना चाह रही हूँ. हमारे बैंक की स्कीम्स भी है, हमने वहाँ पे FD रेट्स भी लगाए हमारे, which is offering 7.3% for senior citizens for 13 months to 24 months, as well as हमने हमारे long term subordinated bonds के बारे में भी वहाँ पर कियोस्क लगाया है, which is offering 9.5%. तो 9.5% हम दे रहे हैं for a period of 10 years, which is the locking period. But it is, I can say, ये हर साल RBI के तरफ से हमें अप्रूवल मिलता है for basically, I can say, issue of Tier 2 bonds के लिए जो हमें करना पड़ता है, Tier 2 capital के लिए हमें करना पड़ता है. So do let us know and we will reach out to you individually. Request करेंगे to be a part of Saraswat Bank, a bank which carries a legacy of 107 years. शायद मैं नहीं, आप नहीं, ये बैंक हमसे कहीं गुना बहुत पुराना है एंड दैट इज व्हाई आप सबका भरोसा, आप सबका साथ इस बैंक को और आगे लेकर जाएगा. थैंक यू सो मच. थैंक यू फॉर दिस. विजय पंडित जो हमारे मेंबर हैं, उनकी तरफ से प्रस्ताव उनके पास गया था एंड उस प्रस्ताव के लिए बैंक वालों ने उसको सही माना और ये जो हमें 20,000 का डोनेशन दिया है उसके लिए भी ऑल ऑफ अस deeply believe that what kind of a contribution all of you have in a society you have built for all of us and for the coming generation. सर ने जाते समय एक बात बोली थी, उसमें मैं जैसे जाहिर करना चाहूँगा, जिन्होंने परिवार के लिए बोला था. आप लोगों ने परिवार में सारे रिलेशनशिप दिए, एक बड़ा भाई भी है, छोटा भाई भी है, बुआ भी है. ओके, हमारी जनरेशन में वो आधे रिश्ते खत्म हो, है ना. तो ये एक पड़ाव है जहाँ पे आज हम आपसे मिल पा रहे हैं, आपके अनुभव को समेट पा रहे हैं और आप लोगों से एसोसिएट होकर के, नॉट विद वन एवरीबडी, हम सभी लोग अपने आप में बहुत खुश हैं आप लोगों से. और कभी भी आपको किसी भी तरीके की बैंकिंग से रिलेटेड कोई भी आवश्यकता है, वी आर जस्ट कॉल अवे.
हमारे टीम मेंबर ने आपके साथ कॉन्टैक्ट नंबर शेयर किया हुआ है। अगर कभी भी आपको नॉर्मल एडवाइजरी भी चाहिए, अगर अकाउंट हमारे पास है तो डेफिनेटली ओके यू कैन कॉन्टैक्ट। अगर अकाउंट नहीं चाहिए और नॉर्मल एक अंडरस्टैंडिंग चाहिए, कोई एडवाइजरी चाहिए, यू कैन ऑलवेज कॉल अस। Something I appreciate to Vijay sir, who is able to bring us on the table and give us an opportunity to interact with such a beautiful and wonderful audience. Thank you very much. Thank you, sir. And definitely, as I said earlier, आपका ICICI बैंक का ब्रांच का जो डिपॉजिट है वो कल से शायद बढ़ जाएगा। Yes. Thank you, sir. And and I will just ऐसे तो बहुत सारे लोगों ने, आप सभी लोगों ने कंट्रीब्यूट किया है। मेरे पास लिस्ट है एंड दैट लिस्ट जो भी कंट्रीब्यूटर है, डोनर है, एडवर्टाइजर है, उनके सभी के नाम हमारे यहाँ इसमें आई हैव मेड एन अटेम्प्ट टू इंक्लूडिंग ओवर हियर एंड टू रिस्पेक्ट योर व्हाटएवर द कंट्रीब्यूशन इज। आई होप आई हैव बीन सक्सेसफुल इन दैट एक्सेप्ट वन। नम्रता दिवगाडकर आलेले का आता इकडे नाही आला, त्यांचं नाव घेता आलं नाही कारण की काय होतं असं अरे या ना बाबा पुढे या पुढे। तर त्यांनी मला ऑनलाईन पाठवलं होतं अमाऊंट, परंतु बँकेकडनं जो मला मेसेज आला त्यामध्ये ते नाव क्लिअर नव्हतं आणि मी प्रत्येक वेळेला सांगत आलेले आहे आफ्टर युअर ऑनलाईन ट्रान्सफर kindly give me the screenshot of the transaction that you had carried out. असे माझ्याकडे 2-3 केसेस आहेत. I have put donor into the suspense account. आता ज्याचं आम्हाला एक कळतंय त्याप्रमाणे त्यांना आम्ही रेग्युलर मध्ये टाकणार आहोत। आता मेन कॉन्ट्रीब्युटर जे आहे त्यामध्ये मी त्या दोघांना बोलवले ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ अवर असोसिएशन अँड contributor for this particular event. विजय पंडित साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं लवकर आणि मोहन संगे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं आणि मी विनंती करेन सुवर्ण जोशी यांना की त्यांनी विजय पंडित यांचा गुच्छ देऊन सन्मान करावा। आम्हाला मेजर फायनान्शियल कॉन्ट्रीब्युटर गिरी साहेबांचा सन्मान मीच करतोय, तर स्वीकार करावा। त्याबद्दल तुम्हाला विनंती आहे, धन्यवाद। ऍक्च्युअली या कार्यक्रमाचा सिंहाचा वाटा मेजर श्रीस्तरचाच आहे। आमचं म्हणजे फक्त खारुताईची खारुताईचा वाटा म्हणतात सर। धन्यवाद। आणि असा खारुताईचा वाटा नेहमी ठेवत जा अशी विनंती आहे। गाण्यात नका बोलू। मैं सिर्फ इतना ही कहूँगा कि साथ ही हाथ बढ़ाना, इसमें मैं विश्वास करता हूँ, जिसके लिए हम सब साथ से आपके ही ये कार्यक्रम बहुत क्या बोलते हैं यशस्वी हो। तो आप सबका धन्यवाद। आप इतने बड़े संख्या से आज हाजिर हुए और हमारे सब सीनियर सिटीजन का हौसला बढ़ा दिया। So thank you everyone, thank you all of you. धन्यवाद देण्याचं राहिलेलं आहे ते म्हणजे तुम्हा सर्वांना धन्यवाद। ज्या प्रकारे तुम्ही मला साथ दिली, ज्या प्रकारे आज तुम्ही उपस्थिती जे दाखवलेली आहे, दर्शवलेली आहे, त्याबद्दल जेवढं तुमच्या संबंधात बोलू तेवढं कमीच होणार आहे। तर मी खरं म्हणजे आय विल प्रिफर टू बी ऋणी राहण्यात मला जास्त आनंद वाटते। त्यामुळे मी तुमचे धन्यवाद द्यावे। मला ऋणी राहण्यात मला जास्त आनंद वाटते। तर एकंदरीत संस्थेबद्दलची माहिती आमच्या दुर्गाताईंनी सांगितली आहे।
अशाच पुढे न्यायालयाचे कार्य आपण करणार आहोत. क्षमता वाढवण्यासाठी जसे सरांनी सांगितलं की सभासद संख्या वाढवायची आहे, परंतु आम्ही हेही बघतोय की आमच्याकडे येणारी प्रत्येक व्यक्ती ही 60+ असावी, कारण की अशी बरेचसे लोक बऱ्याचशा जणांची इच्छा आहे की त्यांनी इच्छा प्रदेश केली की त्यांनाही व्हायचं आहे. वन मोर थिंग आय वुड लाईक टू शेअर विथ यू ॲट दिस पर्टिक्युलर ओकेजन इज, आता माझ्यासोबत आमचे समन्वयचे प्रकाश नायक पण आहे आणि आम्ही दोघेही एकमेकांना सतत मदत करत असतो, विचारविनिमयाची विनिमय करत असतो. आणि आम्हाला असं जाणवलं की आपण फक्त ज्येष्ठांना घेऊन चाललेलो आहे पुढे, परंतु आजकाल तुम्ही बघितलं तर ज्येष्ठांबद्दल वरिष्ठ आणि जे ज्युनियर आहेत, जे सध्या 40-50च्या घरातले आहेत, त्यांच्यामधली एक दरी मिटवण्याचा एक प्रयत्न करण्याचा आमचा प्रयास होणार आहे. आणि त्यासाठी आम्ही कदाचित काही काळानंतर या मंडळींना म्हणजे 40-50 असतील त्यांना सुद्धा, आणि दुसरं एक माझ्या मनात आहे ते तुम्हाला सांगून टाकतो, ते म्हणजे हल्लीचे जी तरुण पिढी आहे, तरुण मंडळी आहे, त्यांना सुद्धा मी सामावून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. कारण की हीच मंडळी आहे की जी पुढे म्हातारी होणार आहे आणि त्यांना आपल्याबद्दलचे काही आपले काय असतील प्रवास, कष्ट, भावना ते त्यांच्यापर्यंत पोचावं, त्यांना कळावं, हा एक प्रयत्न राहणार आहे. तसेच एक समन्वयातर्फे एक पिकनिक अरेंज केलेली आहे 26 डिसेंबरला. एक ग्रेट एस्केप या ठिकाणी आपण पिकनिकला जाणार आहोत. मी मुद्दामून त्याची जाहिरात केली नाही आमच्या ग्रुपमध्ये, कारण की मला हा कार्यक्रम करून घ्यायचा होता, नाहीतर ती त्याबद्दलची लिस्ट बरीच मोठी झाली असती. तर मी आता हा कार्यक्रम आपला झालेलाच आहे, तर मी त्या पिकनिकबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोत. आता एवढं बोलून मी आता आमचं जे काही भाषण समारंभ आणि इतर काही ते संपलेले आहे.